एक महत्त्वाची बातमी बुलेटिनमध्ये ब्रेकिंग न्यूज येते। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळतोय। मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबाचा आक्रोश न्यूज 18 लोकमतवर प्रेक्षकांनी पाहिला होता। तपासी अधिकारी बदलला गेलेला या प्रकरणातला परळी इथल्या व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिला जाणार आहे। अंबेजोगाईचे DYSP करणार आता महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास। मागच्या वर्षी ही हत्या झालेली होती। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौर यांनी हा निर्णय घेतलाय। 15 महिन्यांपासून महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये अद्याप आरोपी अटक झालेला नाही। या प्रकरणाची वाच्यता सुरेश धस यांनी केलेली होती आणि त्यानंतर या कुटुंबाशी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांशी न्यूज 18 लोकमतने संवाद साधला। तेव्हा मुंडे माऊली सुद्धा फार त्रस्त होती आणि तिने देखील न्यूज 18च्या माध्यमातून मला न्याय मिळावा अशी मागणी केलेली होती। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण बोलूया। सुरेश, काय अधिक सांगाल? परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांचा 21 ऑक्टोबर 2023 ला निर्गुण पद्धतीने खून करण्यात आला होता। ज्या ठिकाणी खून करण्यात आला होता त्याच परिसरामध्ये न्यायालय तहसील कार्यालयाच्या गजबजलेल्या ठिकाणी त्यांची डेड बॉडी सापडलेली होती। मात्र या प्रकरणामध्ये 15 महिने उलटूनही कुठलाही तपास झाला नव्हता आणि कुठलाही आरोपी अटक करण्यात आलेला नव्हता। त्यामुळे जे कुटुंब आहे मुंडे कुटुंब, यातील ज्ञानेश्वरी मुंडे या महादेव मुंडेंच्या पत्नी आहेत, त्यांनी आक्रोश केला होता की माझ्या पतीला न्याय कधी मिळणार आहे। या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यावरती देखील संशय व्यक्त केला होता का तर 5 अधिकारी म्हणजे 5 तपासी अधिकारी बदलले होते तर 2 SP बदलले होते, तरी देखील या प्रकरणामध्ये तपास लागत नाही आणि याच्यावरती राजकीय दबाव असल्याचं देखील त्यामध्ये बोललं जात होतं। काल सुरेश धस यांनी या संदर्भामध्ये वाल्मिक कराड यांच्या 2 मुलांनी 150 कॉल केले होते असा देखील उल्लेख केला होता आणि त्यानंतर काल सुरेश धसांनी देखील पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। विशेष म्हणजे न्यूज 18 लोकमतनं ज्या ज्ञानेश्वरी मुंडे आहेत यांचा जो आक्रोश आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला होता आणि एकंदरीत एक्सक्लुझिव्ह आपण सुरुवातीला त्यांच्यापर्यंत पोहोचलो होतो आणि त्यांचा जो आक्रोश आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं होतं। त्यानंतर गृह विभाग असेल, त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री असतील यांच्या सूचनेनुसार आता जो काही तपास आहे तो SP कावत यांच्या आदेशानं आता हा DYSP लेवलच्या अधिकाऱ्याकडे तपास दिलेला आहे। अंबेजोगाईचे जे काही चोरमले नावाचे DYSP आहेत हा तपास करणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता या कुटुंबाला न्याय मिळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे 15 महिन्यापासून ही ज्या ज्ञानेश्वरी मुंडे आहेत यांनी पोलीस स्टेशनला जवळपास 500 चक्रा मारल्या असतील असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मात्र कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यानं यामध्ये आम्हाला सहकार्य केलं नाही। मात्र आता नेमकं या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने होतो हे पाहावं लागणार आहे। मात्र न्यूज 18 लोकमतनं मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे देखील पाठपुरावा नक्कीच करेल आणि त्यांच्या ज्या काही कुठल्या मागण्या असेल ते देखील दाखवायचा प्रयत्न करेल। अगदी आता नवा DYSP दर्जाचा अधिकारी तपास करेल तेव्हा सुरेश धस जे म्हणाले होते त्यांनी नाव सुद्धा घेतलेलं होतं की या व्यक्तीला वाचवण्यासाठी खोट्या पद्धतीने काही लोकांना गोवलं गेलं, तर या गोष्टी विचारात घेऊन सुद्धा तपास होईल का सुरेश? साहजिकच जो तपास आतापर्यंत झालेला आहे त्या तपासाचा पूर्णतः आढावा घेऊन यामध्ये काल सुरेश धसांनी जो स्फोट केला होता की यामध्ये 150 कॉल आलेले होते आणि दुबे नावाचे जे सायबर टेक्निशियन आहेत, तज्ञ आहेत, त्यांनी यामध्ये हे 150 कॉल कोणाचे एका 6 नंबरवरून ते कॉल झाले होते आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यानंतर आता ज्या पद्धतीने कोण राजकीय दबाव टाकत होतं, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता का आणि त्यामध्ये दुसऱ्याचं कोणाचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला जात होता का, या सगळ्या गोष्टी आता DYSP लेवलचा वरिष्ठ अधिकारी आहे, तपासी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ज्यावेळेस गेल्यानंतर त्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवलं जातं। त्यामुळे साहजिकच त्याची अपेक्षा होऊ शकते प्रकरणात डिस्प्यूट होते आतापर्यंत जे कोणी अधिकारी कर्मचारी आरोपीला वाचवायचा प्रयत्न करत होते त्यांना देखील त्यांच्यावरती देखील कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की। आणि सुरेश, तुम्ही जे वाक्य म्हणालात तेही फार महत्त्वाचं की न्यूज 18 लोकमत या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहे। धन्यवाद सुरेश माहिती दिल्याबद्दल।